लग्नाच्या पत्रिका वाटायला निघालेला नवरदेव व मित्राचा अपघातात मृत्यू. नंदुरबार धानोरा मार्गावर भीषण अपघात. नंदुरबार धानोरा मार्गावरील लोई फाटा ते वेळावत फाटा दरम्यान गुरुवारी सकाळी मन सुन्न करणारी घटना घडली. भरधाव झायलो कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत 2 तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मृतांपैकी एकाचे अवघ्या 10 दिवसांवर लग्न होते, ज्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रोहित अप्पा भिल वय 22 आणि साजन संजय भिल वय 18 दोघेही राहणार शिंदे, तालुका जिल्हा नंदुरबार हे आपल्या मोटरसायकलने क्रमांक GJ05 BR 0472 नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी निघाले होते. याचवेळी समोरून येणाऱ्या महिंद्रा झायलो कारने क्रमांक GJ16 BB 1552 त्यांना जोरदार धडक दिली. कार चालक नाझील जमीन पठाण राहणार नवापूर हा गाडी अतिशय भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. अपघाताची भीषणता पाहून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाडवी यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात हलवलंय. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचार सुरू असतानाच रोहित आणि साजन या दोघांची प्राणज्योत मालवली. अवघ्या 10 दिवसांवर लग्न असलेल्या रोहितच्या मृत्यूने शिंदे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरात सनई चौघडे वाजणार होते तिथे आता शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिक अत्यंत आक्रमक झालेत. ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि चालकाचा बेजबाबदारपणा यामुळे संतापलेल्या जमावाने अपघातग्रस्त झायलो कारला घटनास्थळीच आग लावली. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या मार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र संबंधित ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचे सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे किंवा सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळे हा रस्ता अपघाताचा सापळा बनला असून 2 निष्पाप जीवांच्या बळीला ठेकेदारही तितकेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.